जय श्री माता जी। उपस्थित सहयोगी भाई बहनों का सामूहिक ध्यान सत्र में सहर्ष स्वागत है। चित्त को सहस्त्रार में रखते हुए सामूहिक बंधन। तीन महामंत्र एवं श्री गणेश मंत्र। धीरे से चित्त को सहस्त्रार पर ले जाएंगे। यहाँ पर श्री माता जी से प्रार्थना करते हैं, श्री माता जी कृपा करके हमें हमारा आत्म साक्षात्कार प्रदान कीजिए। हमारे आत्म साक्षात्कार को दृढ़ कर दीजिए।
आज के इस ध्यान में हमें निर्विचारिता प्रदान कीजिए। अब हम श्री माता जी की अमृतवाणी ग्रहण करेंगे। साडोलीच्या व त्याच्या आसपास असणाऱ्या भोगावती नदीच्या तीरावर राहणाऱ्या सर्व भाविक, सात्विक, सदाचारी साधकांना आमचा प्रणिपात। आपण इतक्या उत्साहाने आणि प्रेमाने आमचं स्वागत केलं
हे पाहून आईच्या हृदयाला काय होतं की डोळे भरून येतात. काय बोलावं ते समजत नाही. प्रेमाला काही उत्तर नसतं, प्रेमाला काही भाषा राहत नाही आणि फक्त भक्तीचा ओलावा, त्याच्यावर भरलेलं आहे तुमचं भोगावती वातावरण. ते बघून असं वाटलं की आज काही सर्व तारांगण लुप्त होऊन तुमच्यामध्ये समावले. अशा गोष्टी ज्या सहज योगाबद्दल लोक बोलतात त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? लोक आंधळे आहेत, जगामध्ये अंधार आहे, म्हणूनच तर आम्हाला यावं लागलं. अंधारात चाचपडणारे कुठे आदळतील, कुठे आपटतील आणि कुठे ओरडतील. पूर्वीच्या काळी अनंत काळापासून म्हटलं तरी चालेल, संत साधूंना किती त्रास दिला आपण, त्यांचा किती छळ केला. कुणी ओळखलं का की हे संत साधू आहेत बा, कमीत कमी त्यांचा छळ थांबवता येत नसला तर निदान त्यांचा पाठिंबा तरी दिला पाहिजे. पण नाही, त्यावेळेला आपल्याला ओळखच नव्हती त्यांची, किंवा आपल्यामध्ये एवढी हिंमत नव्हती, आपण एवढे समर्थ नव्हतो की त्यांची मदत करावी. असे अनेक साधू संत या महाराष्ट्राच्या भूमीवर सुद्धा झाले आहेत. ही योगभूमी आहे, पण योगभूमीपेक्षा ही संतभूमी. ह्या भूमीशिवाय संबंध आपल्या भारताला सुद्धा काही अर्थ राहत नाही. तेव्हा ही महान भूमी जी महाराष्ट्राची आहे, इथे शिवाजी सारखे मोठमोठाले वीर झाले, ते देवित्व. हे सगळं मानत असताना सुद्धा ह्याच ठिकाणी परदेशी शासनाखाली वाढलेले, त्यांच्या विज्ञानात वाढलेले लोक आता जर माझ्या विरोधात उभे झाले तर मला त्याचं मुळीच आश्चर्य वाटत नाही. कारण ही सगळी पोटभरू व्यवस्था आहे. त्यांचं पोट ह्यानेच भरतं, ते तरी काय करणार. माताजी रोग बरे करतात तर त्यांच्या पोटावर पाय, पण बाबा मी काय तुमचे पेशंट घ्यायला तयार नाही. तुमच्याकडे श्रीमंत लोक आहेत ना, त्यांना तुम्ही बघा. मी तर गोरगरिबांसाठी आहे. माझं लक्ष श्रीमंतांकडे नाही. त्यांचे पैसे तुम्ही घ्या, त्यांच्यावरती तुमचं चालवा, तुमचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालू शकतो. गोरगरिबांना कोण पाहणार या देशात? त्यांच्यासाठी आम्हाला मेहनत करू द्या. त्यांची मेहनत, त्यांचा कळवळा आम्हाला आहे. कारण श्रद्धा ही गोरगरिबांना दिसते, श्रद्धा ही सामान्य जनतेत असते. जे असामान्य आहे ते सामान्यातच आहे. असामान्यामध्ये तुम्हाला असामान्य मिळणार नाही. जे स्वतःला फार समजतात, आपल्याला मोठमोठाले पदवीधर समजतात, यशस्वी लोक समजतात, त्यांच्यामध्ये हृदयच नसतं. त्यांच्यात काय शोधायला द्यायचं आणि त्यांना काय द्यायचं? ज्यांच्याजवळ हृदयच नाही त्यांच्याशी बोलायचं काय? तेव्हा ह्या माझ्या महाराष्ट्रात खेडोपाडी ग्रामीण स्थितीत आम्ही तिथेच अशा ठिकाणी वास्तव्य तरी करून काय फायदा, ज्या ठिकाणी लोकांच्या जवळ हृदय नाही. पण इतकं असून सुद्धा आजपर्यंत तुम्ही लोकांनी ही श्रद्धा टिकवून ठेवली. जे साधू संतांनी सांगितलं ते मानून त्याप्रमाणे तुम्ही त्या श्रद्धेत राहिला. आणि किती विपत्ती आली, किती गरिबी आली, किती त्रास झाला, तरी धर्माला जागून राहिले. आणि त्याशिवाय परमेश्वराची नेहमी आठवण ठेवली. त्याचा आशीर्वादच तुम्हाला द्यायचा आहे. ज्या लोकांनी फार कमवलं ते वाईट मार्गाला लागले, दुष्ट मार्गाला लागले, परमेश्वराला विसरले, आणखी वाह्यात गोष्टी बोलू लागले. ज्याला विज्ञान मिळालं ते तर म्हणतात की परमेश्वर नाहीच. अरे बाबा, तू स्वतःला बनवू शकतोस का? एका फुलातनं तरी तुम्ही फळ करू शकता. कशाला अशा मोठ्या गमजा मारायच्या? परमेश्वर नाही म्हणजे आहे तरी काय बाकी परमेश्वराशिवाय? पण अशा रीतीच्या बडेजावीच्या गोष्टी हे लोक करू लागले तर एका आईने काय करावं? नुसतं हसावं. त्या पलीकडे मला काही सुचत. लहान मुलासारखं कोणी बोलावं. पण हे आंधळी आहेत मुलं, तेव्हा त्यांची क्षमा केली पाहिजे. पण तुम्ही मात्र शहाणे आहात. खेडेगावात राहता म्हणून शहाणपण वाचलेलं आहे. जर शहरात राहिले असते तर अर्धे अधिक आताच मूर्खात निघाले असते.
माझा तरी हाच अनुभव आहे की शहरातली माणसं म्हणजे आता अगदी पागलखान्याला जाण्याच्या योग्य झाले. तुम्ही लोक शांतपणाने इथे राहता, जसं काही असेल जैसे राखव तैसे, जे काय परमेश्वराने दिलं त्याच्यात संतोष मानून तुम्ही राहता. श्रद्धेने एक दिवस परमेश्वर भेटतात ही ह्याच इच्छेने तुम्ही राहता, ही फार मोठी गोष्ट आहे. गगनगडाने मला सांगितलं होतं की माताजी तुम्ही कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा या तेव्हा इथली श्रद्धा तुम्हाला जाण. आणि माझा असा फार विचार होता की इथल्या ग्रामीण भागामध्येच हा प्रोग्राम झालेला बरा. आणि आज आमच्या पाटील साहेबांच्या मेहरबानीने हा कार्यक्रम घडला, ही फार फार अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. असो, आपल्यामध्ये परमेश्वराने ज्या शक्त्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही विज्ञानाने कसे जाणू शकाल? कारण विज्ञान ही एकच शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे फक्त ज्याला आपण महासरस्वतीची शक्ती म्हणतो, त्या शक्तीने तुम्ही तिन्ही शक्त्या कशा जाणू शकाल? आणि त्याही तिन्ही शक्ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा आदिशक्तीची शक्ती तुम्ही कशी जाणू शकाल? तेव्हा ही शक्ती जाणण्यासाठी आपल्यामध्ये परमेश्वराने काही व्यवस्था केली असली. समजा जर अशी व्यवस्था असली तर कोणीही शास्त्रीय मनुष्याने असं म्हणणं की हे सर्व खोटं आहे, हे म्हणजे तो मनुष्य शास्त्रीय नाही. शास्त्रात सुद्धा हे जे वैज्ञानिक आहे त्यांना माहिती आहे की आज एक कोणता तरी विचार येतो, उद्या तो बदलला जातो, मग दुसरा येतो, मग तिसरा येतो, मग चौथा येतो. पण तसं मात्र परमेश्वराचं नाही. त्याचा जो विचार आहे, कोणत्याही साधू संताचा विचार एका विरोधात दुसरा बसणार, पण ते सगळे साधू संत असावे. जर कुणी अगुरू असले, पोटभरू असले तर त्या उलट्या गोष्टी सांगतात. पण सगळ्यांचा विचार एकच असतो, सगळ्यांचं म्हणणं एकच असतं की तुम्ही परमेश्वराला म्हणा. तुम्ही आधी आपल्या आत्म्याचं ज्ञान जाणून घ्या. त्याच्यामध्ये त्यांचे जे शिष्यगण म्हणा किंवा संप्रदाय वगैरे तयार झाले त्याच्यामध्ये घोटाळे. म्हणजे आता जर त्यांनी सांगितलं की तुम्ही विठ्ठलाला स्मरण ठेवा, तर लागले आपण विठ्ठल 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 सुरू झालं. ठीक आहे, ही अपराभक्ती म्हणून त्याने सांगितली, पण ह्यानंतर पराभक्ती पाहिजे. त्यांनी सांगितलं माताजी मी दत्तात्रयांचं पारायण गुरुचरित्र वाचलं, पारायण. ठीक आहे ना, काय वाईट नाही, पारायण केलं त्याच्यात काय वाईट नाही. त्यांनी शुद्धता राहिली, धर्मावरती विश्वास राहिला, तुमची परीक्षा झाली. आज तुम्ही फार मोठे सहयोगी झाला, तुमच्यासाठी आम्हाला काही सांगावं लागलं नाही, मी तयार होतो. जसं काय अगदी फळ अगदी म्हणतात ना की पिकाला आलं तशी स्थिती एका मिनिटात पार. ते मला म्हणाले मला काय बोलायचं, म्हटलं बोलायचं काय, त्याच्यामुळे बोलणं संपलं. कबीरदास म्हणतात जब मस्त हुए फिर क्या बोले. आता जर तुम्ही पारच झाले आता बोलायचं काय, आता मजा करा म्हटलं. तेव्हा जेव्हा तुम्ही फळाला याच्याऐवजी जर तुम्ही आधीच वादावादी घातली, भांडाभांडी केली, तर शब्द जाळात फसून आले. शब्द जाळामध्ये फसलेले लोक कधीच बाहेर निघू शकत नाही, असं आदि शंकराचार्यांनी स्वतः सांगितलं. त्यांना स्वतःचाच अनुभव होता. सुरुवातीला त्यांनी विवेक चूडामणी म्हणून एक फार विद्वान असा लेख म्हणण्यापेक्षा पुस्तकच लिहिली आणि त्याच्यात संबंध मीमांसा केली. सगळे विवेक काढले की ह्याचं असं, त्याचं असं, त्याचं असं, ते शास्त्र असं, ते शास्त्र असं, सगळं विवेचन केलं. त्यानंतर त्यांच्या पाठीला हेच लागले त्यावेळेचे जे शब्द पांडित्य घेऊन लोक होते, पडत मूर्ख ज्याला म्हणतात, ते पडत मूर्ख लागले त्यांच्या डोक्याला आणि म्हणायला लागले की अरे हे सगळं तुम्ही काय लिहिता, याला काही अर्थ आहे, हे आम्हाला सिद्ध करून दाखवा. ते म्हणाले सोडा लोकांना. शेवटी त्यांनी एकच पुस्तक लिहिलं, सौंदर्य ध्वज. त्यात फक्त आपल्या आईचं वर्णन म्हणजे आदिशक्तीचं वर्णन लिहून ठेवलं. नखशिखांत वर्णन एखाद्या लहान मुलांनी आईचं करावं तसं इतकं बारीक, कोणचं तेल वापरतात, काय जेवतात, काय खातात, काय आहे, सगळं बारीक सारीक तिचं वर्णन लिहून ठेवलं. अरे काय करता तुम्ही? अहो इथे विवेक चूडामणी सारखा एवढा मोठा विद्वत्तापूर्ण लेख लिहिल्यानंतर आता हे काय तुम्ही नवीन काढलं लहान मुलासारखं आईचं वर्णन? ते म्हणे बघा न योगे न सांख्य, ह्या सर्व गोष्टींनी काय होणार नाही, आईच्या कृपेशिवाय हे कार्य होत नाही. तेव्हा तिची स्तुती मी करतो, बाकी सगळं काही राहू द्या, तुमच्या डोक्याला त्रास द्या. शब्दजाळात जे लोक फसले ते शब्दजाळातच राहिले. शहाणा जो शेतकरी असतो तो झाडावरची फळं काढतो, पानं मोजत बसत नाही. ते काही शहाणपणाचं लक्षण नाही. जर एखादा मनुष्य आपल्या खेड्यात येऊन पानं मोजत बसला तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल.
पण ते जर तो पुस्तकांची पानं चाळत बसला तर त्याला मात्र आपण वेड्यात काढत नाही, त्याला फार विद्वान समजतो. त्या पानांमध्ये काय ठेवलेलं आहे, त्याचं फळ काय मिळालं ते काय. तुमच्या भक्तीला फळ आलं पाहिजे की नाही. तुम्ही विठ्ठलाला बोलवलं ते कशासाठी, की त्यांनी यावं, मग त्यांनी आलं पाहिजे की नाही. मग तुम्ही ओळखणार कसे. समजा उभे राहिले दत्त तुमच्या समोर, बरं आम्ही आलो आता, विटेवरही आले तरी तुम्ही ओळखणार कसे. त्याला काही मार्ग आहे का ओळखण्याचा तुमच्याजवळ नाही. मग ओळखायला शिकवलं पाहिजे ना. कसे शिकणार तुम्ही. स्वयंभू आहे म्हणे देवळीतलं, स्वयंभू देऊळ आहे. कशावरून. खोटं असेल तर, एखाद्या भामट्याने बांधलं असेल तर, हे स्वयंभू कशावरनं, हे ओळखणार कसे. त्याला काही आहे का तुमच्याजवळ माप, काहीच नाहीये. मी गगनगडांचं सांगते. ते गगनगडावर बसले होते, मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. त्यांनी माझ्याकडे एक डॉक्टर पाठवले, म्हणे आता साक्षात माताजी आल्यावरती तुम्ही काय माझ्याकडे येता वारंवार. तर त्या मला भेटायला आल्या. म्हटलं असं का, कुठे बसले. कोल्हापूर. बरं म्हटलं कोल्हापूरला जाऊ, तो जाऊ त्यांना भेटा. तर आम्ही जेव्हा निघालो त्यांना भेटायला, आमच्यावर आणखी शिष्य लोक होते, आमचे सहयोगी पक्के पोचलेले होते म्हणा सगळे. म्हणे माताजी तुम्ही कोणत्याच गुरुला भेटायला जात नाही, मी यांना कशाला भेटायला जाता. अहो म्हटलं असं आम्ही सगळ्यांना भेटायला, ते माझे मुलं आहेत ना, मुलांना नाही भेटायला जातात, कोणाला भेटायला जायचं. तर म्हणे माताजी पण हे गुरु आहेत. हो म्हटले सद्गुरु आहेत, पण त्यांनी कुणालाच पार नाही केलेलं नसेल, पण आहेच. म्हटलं तुम्ही असं करा की आता तिकडे हात करा गगनगडांच्या. ते गडावर बसले आणि धो 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 जे हातात त्यांच्या चैतन्याच्या लहरी वाहू लागल्या. म्हटलं आता चला आपण. आणि आम्ही वर चढून गेलो. तेव्हा आता तुम्ही कसे जाणार. म्हटलं आमची चिंता ना, आम्ही जाऊ, तुम्ही आपला विचार करा. वरती गेलो तो पाऊस सारखा. बरं गगनगडांचं त्यांनी वर्चस्व मिळवलेलं आहे, प्रभुत्व आहे त्यांचं गडात, की पाऊस म्हणाल तेव्हा येईल, नाही म्हणणार तर नाही. आणि पाऊस सारखा त्यांना राग येत होता, पावसाचा ऐकत का नाही, सारखा खेळ चाललेला. वरती आम्ही चढून गेलो, रागाने अशी मान करत बसले, बोलले नाही माझ्या. मी जाऊन पलंगावर बसले. आले मग पायाला हात लावला. म्हणे आई तुम्ही काय माझ्या अहंकाराला हात घातला का, पावसाला मला थांबू नाही दिलं. म्हटलं काय म्हणता महाराज तुम्ही, तुम्ही आमची मुलगी, आम्हाला सगळ्या गोष्टींचा तुमचा अभिमान आहे, असं कसं. पण म्हटलं तुम्ही माझ्यासाठी एक साडी घेतली ना विकत, आणि तुम्ही आज संन्याशी, तेव्हा संन्याशी मुलाकडनं मी साडी कशी देणार, म्हणून भिजून घेतलं स्वतःला. झाला सगळा रोग त्यांचा कोसळला. आईचं कार्यच वेगळं असतं, गुरूंचं कसं असतं कडकपणा शिस्तपणा आहे, ते सगळ्यात सगळा राग कोसळून अरे हो खरंच. म्हणे माताजी कसं कळलं तुम्हाला. अहो म्हटलं आम्हाला नाही कळणार, तुमचं मुलांचं नाही कळणार तर कुणाला कळणार का. त्यावर अगदी शांत झालं. आणि दुसरं म्हटलं की आता आम्ही चाललो, आमच्यावरून जर पाण्याच्या सऱ्या चालल्या तर तुमच्या इकडे सगळं हिरवंगार नाही का होणार. तेव्हा मी भिजले त्याच्यात तुम्हाला एवढा राग कशाला, मी तर भिजतच असते, नेहमीच भिजत असते, मला काय त्रास होणार आहे. एकंदरीत काय की आईचा आणि मुलाचा तो खेळ अगदी पाण्यासारखा. आणि इतक्या प्रेमाने सगळं काही त्यांनी केलं, विचार केला. आणि मग सगळं बोलायला लागले. तेव्हा ते म्हणाले होणार कसं, हे कसं काय होणार. म्हटलं काय आई तुम्ही काळजी करू नका, काय होणार आहे. राक्षस सुटलेत म्हणे, इथे कोलासूर बसलेला आहे. मला म्हटलं सगळं माहिती आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सगळ्या नेस्त नाबूद होते, तुम्ही त्यांची काळजी धरू नये. म्हणे मी तर इतक्या वर्षापासून इथे मेहनत करतोय, काय करावं समजत नाही, आणि लोक सुद्धा अजून गहनतेला उतरत नाही. तर म्हटलं आता असं आहे की त्याची तुम्ही काळजी सोडायची. सहयोग ह्या स्तराला आला ह्याच मला स्वतःला आश्चर्य. अहो तुम्ही लोक संत साधू आहात, तुम्ही पुण्यवान आत्मे, ह्या भारतभूमी जन्माला आला, त्याहून महाराष्ट्रात जन्माला आला, या कोल्हापूरच्या या खास जागे इथे की महालक्ष्मीचं राज्य आहे, तिथे तुम्ही जन्माला आला, किती संत तुम्ही. पण हे जे नरकात राहतात,
हे जे 14 देशात आले हे अस्सल नरकातला राहतात. त्या नरकात उठून त्यांची कमळं निघाली. तर मग म्हटलं हे काय तर गंगेच्या किनारीचा नुसता चिखलच आहे ना, त्याच्यात तर कमळं निघणारच. म्हटलं हे काय, हे तर काय, हे पुण्यवान आत्मे. थोडा वेळ असं तसं होतं, चलबिचल होते, पण हे तर कधीच होणार. तुम्ही कसली काळजी करा. आणि तेच मला सांगायचं की सहयोग आज अशा परिसीमेला पोहोचलेला आहे की हजारो लोक ह्याच्यात पार होतातच, याबद्दल शंका नाही. कारण कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये, हे जिवंत काय. कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जसं प्रत्येक बी मध्ये अंकुर असतं, ते तुम्ही मातेच्या उदरात घातलं तर तुम्हाला काय त्याच्यासाठी आटापिटा करावा लागतो, की काय भजनं म्हणावी लागतात, की तुम्हाला काय नामस्मरण करावं लागतं, की पारायण म्हणावं लागतं. फक्त ते जमिनीत घातलं पाहिजे आणि ती जमीन मिळायला पाहिजे. जमिनीत घातलं म्हणजे बी रुजतं, हे तुम्हाला माहिती. अगदी सहज त्याला जे सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेलं जे आहे ते तुमच्यामध्ये बसलेली ही कुंडलिनी शक्ती तुमच्या त्रिकोणाकार अस्तित्व आहेच. त्यात आम्हाला काही करायचं नाही. फक्त तिचं जे आंबे उधो उधो आपण म्हणतो तेवढं आम्ही करतो. ती जी आंबा आहे तिचं जाग त्याला, कारण आम्ही जर आई असलो तशी तुमची पृथ्वी आहे तर झालं. उदरात घेऊन तुमच्या सुद्धा आंबेला आम्ही जागृत करू शकू की नाही, ते सोपं काम, त्याला काही कठीण काम. पण ते हजारोनी लोक होतील त्याला कारण काय, पेरणीची वेळ आलेली आहे. ही पेरणीची वेळ आहे. इतकेच नव्हे पण विशेष ज्याला आपण म्हणतो की आता पिकाला यायला लागले, लोक पिकाला आले, ह्याबद्दल शंका. इतके लोक पिकाला आलेले आहेत की आश्चर्य वाटतं की ह्या कलियुगामध्ये जिथे की एकीकडे वाटेल ते लोक चाललेले आहेत, रौरव नर्क उभा झालेला, आणि दुसरीकडे पिकाला आलेले लोक. आता फक्त कापणी करायची म्हणजे तयार, ही अशी स्थिती असल्यावरती त्याच क्षणी पेरणी आणि त्याच क्षणी कापणी असणार. अद्भुत कार्य आहे, त्याबद्दल शंका नाही. पण असं म्हणायचं की ज्या परमेश्वरांनी आपल्याला बनवलं, ज्याने ही सृष्टी बनवली, ज्याने हे संबंध आपल्याला आशीर्वादित केलेले आहे, आता त्यालाच मुळी गरज पडली आहे की तुम्हाला त्याच्या साम्राज्यात घेऊन गेलंच पाहिजे. नाहीतर हे सगळं जे दिसतंय नष्ट होऊन जाईल. त्यांनी केली सर्व सृष्टी नष्ट होऊन जाईल, आकाश आभाळ सगळं विश्व नष्ट होऊन जाईल. कारण तुम्ही त्याच्या करणीतले सगळ्यात उच्चतम असे कार्य आहात. आणि तुम्हाला जर त्यांनी आपल्या हृदयाशी लावलं नाही तर त्यांच्या प्रेमाला अर्थ राहणार नाही. म्हणून आज त्यांनीच हे कार्य केलं. तेव्हा त्यांच्या प्रेमाचा दयेचा जो सागर आज वाहतोय त्यात सगळ्यांनी हात धुवून घ्यावं आणि उगीच बेकारच्या गोष्टीमध्ये स्वतःचा वेळ घालू म्हणा, मला काही हरकत नाही. मला सर्व तऱ्हांच्या मूर्खांची सवय झालेली, पडत मूर्खांची तर फारच झाली. कारण मी ज्या ठिकाणी जाते लंडन मध्ये, तिथले 50% लोक म्हटलं तरी चालेल, 50% लोक हे मूर्ख आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल आपण या मूर्खांच्या राज्यात कसे राहिलो हेच मला समजत नाही. त्यांनी आपल्याला राज्य तरी कसं केलं हे आता मला समजत नाही. लहानपणी माझे वडील स्वातंत्र्यवीर होते आणि त्या देशासाठी झगडले आणि मी पुष्कळ सहन केलं. पण आता त्या लोकांना पाहून वाटतं की ह्या मूर्खांनी आपल्या राज्य केलं तरी कसं. अहो महामूर्ख आहेत नुसते. त्यांना आई बहिणी समजत नाही, काही समजत नाही, त्यांच्यापासून काही शिकायचं नाही. आज सकाळी झडकलं सगळ्यांना, म्हटलं तुम्ही काय बोलता, तुमच्याजवळ कोणची संस्कृती आहे, कसली संस्कृती. नुसतं युद्धात उतरायचं आणि गॅस चेंबर्स मारायचे, त्याच्या वेळेकडे तुमच्याकडे आहे काय. कशाच्या गमजा मारता, सगळ्यांचे गळे कापून आपापसात खाऊन घ्या म्हटलं स्वतःला. दुसरे काय अक्कल आहे का तुम्हाला. का मुलामी भाऊबंदकी केली, आम्ही थोडासा मूर्खपणा केला. पण हा नमुना तुम्ही ऐकला का कुठे की लाखो लाख लोक गॅस चेंबर निघून मारले. अहो तुम्ही जर त्यांची स्थिती पाहिली तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतके भयंकर आणि दुष्ट लोक आहेत की त्या लंडन शहरामध्ये, संबंध इंग्लंड नाही, लंडन शहरामध्ये प्रत्येक आठवड्यात 2 मुलं मारून टाकतात लोक. तुम्ही ऐकलंय का कुठे, तुम्ही कुठे ऐकलंय का की स्वतःच्या पोटची मुलं मारून टाकतात. आपल्याकडे मी एक सुद्धा आई वडील असे ऐकले नाहीत अजून तरी की स्वतःच्या पोटची मुलं मारून टाकायची, काही कारण नसताना त्रास देतात. इतका वाईट रीतीने मारत. तिथे थंडी फार असल्यामुळे
बस त्यांना थंडीमध्ये नेऊन आपलं बाहेर गच्चीवर टाकून द्यायचं, मूल रडून रडून मेलं म्हणजे सकाळी सांगायचं गारठून मेलं. त्यांना पाण्यात बुडून मारून टाकायचं. हे अगदी प्रत्येक आठवड्यात 2 केसेस होतात. काय दुष्ट लोक आहेत, काय माणुसकी आहे त्यांच्यामध्ये. त्यांच्यापासून हे शिकलेले विज्ञान, त्याच्यात माणुसकी कुठे, ओलावा कुठे, प्रेम कुठे, आमचा त्यांचा काय मुकाबला. आम्ही प्रेमाने लोकांना ठीक करतो, तेव्हा अशा रीतीच्या ज्या गोष्टी लोक बोलतात त्याचा अर्थ आहे की निव्वळ आपण आपली संस्कृती विसरून त्याच्यातला सखोलपणा विसरलो. हे जेवढं विश्वाचं तुम्हाला एवढं मोठं चित्र दिसतंय, एवढं विश्व दिसतंय आणि त्याच्यातले जेवढी झाडामध्ये तुम्हाला वाटतं की काय चमकून राहिलंय सगळं, ते सगळं कुठं ह्या आपल्या भारतभूमीच्या मुळातून पोचतायचं. जर ह्या आपला देश नसता तर हे सगळं नष्ट झालं असतं. आणि अजून जर हे मुळात उतरले नाही तर सगळे नष्ट होऊन जाणार. त्याच्यात काही जीव नाही, बेकार लोक आहेत. तेव्हा तुम्ही मात्र स्वतःला जागून राहा, स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान ठेवायचा आणि ह्याच्या मुळात उतरलं पाहिजे. ह्याच्यात खजिनेचे खजिने भरलेले आहेत. उद्या सारे देश तुमच्या पायावर येणार हे मी तुम्हाला सांगून ठेवते. पण स्वतःबद्दल अभिमान ठेवला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्याबद्दल अभिमान ठेवाल तर मला हे लक्षात येईल की आमच्यात अनेक शिवाजी निघू शकतात, अनेक ज्ञानेश्वर निघू शकतात. ही अशी विशेष भूमीवर आम्ही जन्माला आलेलो, त्याचा मान ठेवला पाहिजे आणि त्याच्या मुळात उतरलं पाहिजे, तिकडे धावलं पाहिजे. नसत्या ह्या अशा वरवर दिसणाऱ्या चमकणाऱ्या गोष्टींच्याकडे जाण्यासाठी आपण काही थिल्लर लोक नाही. परमेश्वरांनी विशेष घडवलेली आपण मंडळी हे समजून जर सर्व लोकांनी सहयोग स्वीकारला तर तुम्हाला आनंदी आनंद चहूकडे. कृष्णाने विठ्ठलाने स्वतः सांगितलेलं आहे की जेव्हा योग येईल तेव्हा मी क्षेम घडवी. स्पष्ट सांगितलं. योग झाल्याशिवाय क्षेम कसा का? योग हा घटित झाला पाहिजे मग क्षेम. नित्याभियुक्तानां, ज्यांनी सातत्याने आपला संबंध त्या परमेश्वराशी ठेवलेला आहे, अशांचा योगक्षेम वाम्यम, त्यांचं मी क्षेम घडवणार. पण आधी आपलं योग तर घटित होऊ द्या. पातंजल शास्त्रात सुद्धा सांगितलं की आधी ईश्वर प्रणिधान झालं पाहिजे. आधी ईश्वर बसवला पाहिजे आपल्यामध्ये. बसवलाय का ईश्वर? बाह्यात नसतो ईश्वर, हृदयात. हृदयाचा आत्मा राम जोपर्यंत जागृत होऊन आपल्या चित्तात पसरणार नाही तोपर्यंत उगीच देवाच्या गोष्टी करून तरी काय फायदा. ठीक आहे, भक्तीने तुमची वात तेवत राहील, पण त्याचा प्रकाश जर तुम्हाला आपल्या सर्व शरीर मन बुद्धी अहंकार आदी सर्वात न तो जर वादळायचा असेल तर त्याच्यासाठी कुंडलिनीचं जागरण हे झालंच पाहिजे. आणि ते जर जागरण नाही झालं तर मात्र हे कार्य होणार. आता सांगायचं म्हणजे असं की पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने कुंडलिनी बद्दल का लिहिलं, कारण ही अत्यंत गुप्त विद्या होती. नाथपंथीयांनी विशेष करून महाराष्ट्रात सर्व नाथ लोकांनी फार मेहनत केली आणि त्यावेळेला 1-2 लोकांनाच फक्त आत्मसाक्षात्कार देत असत. रामाच्या वेळेला नचिकेता म्हणून एक जनकाकडे गेला होता. जनक हे नाथ दत्तात्रय, आणि त्यांना म्हणाला मला आत्मसाक्षात्कार द्या. ते म्हणे बाबा तू जगाचं साम्राज्य माग, पण माझ्याकडे आत्मसाक्षात मागू नकोस. बाकी तू पठण कर, हे कर, ते कर. तेव्हा त्यांनी त्याची अत्यंत परीक्षा घेऊन, महाराज सुद्धा परीक्षा घेतात तसे सगळेजण परीक्षा घेतात. नाथपंथीयांनी म्हणजे एक मनुष्य शोधून काढायचा आणि मग त्याला पार करायची, ही पद्धत. आईचं काम दुसरंच. आईचं काम असं झालं पाहिजे. असं 14,000 वर्षापूर्वी तुम्हाला आश्चर्य वाटेल भृगुमुनींनी लिहून ठेवले आहे. हे कार्य होणार आहे, सहयोग येणार आहे. त्याच्यानंतर भगंदर ऋषींनी 300 वर्षापूर्वी लिहून ठेवलं की तो काळ जो वर्णिलेला आहे तो 1970 साल आहे आणि सहयोग 1970 साली सुरू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मार्कंडे यासारखा एक विलियम ब्लेक म्हणून कवी इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी इथपर्यंत की लंडन मध्ये माझं घर कुठे असेल, मी कुठे कुठे राहील, आमचा आश्रम कुठे असेल, कुठे कुठे जाईल, इथपर्यंत की ते घर कसं बांधलं जाईल ह्याचं बारीक सारीक वर्णन करून अगदी मार्कंडेयासारखं सर्व वर्णन करतो. ह्या सर्व गोष्टी असून सुद्धा ज्या अपेक्षा आणि आशा मनुष्याने कराव्यात त्या भाविकांच्याच कडून केल्या जातात. ज्या लोकांना भावनाच नाहीये, जे भावना शून्य आहेत, त्यांना श्रद्धा कशी? ज्यांच्याजवळ हृदयच नाहीये ते श्रद्धा कशाशी करतात सांगणार? जर दगड असला तो त्याच्यात गंगा काय होत ना, काहीतरी खोली असायला पाहिजे ना. तेव्हा आपण काहीतरी परमेश्वरावर विश्वास ठेवत होतो. काही लोक पूर्णपणे ठेवतात, काही अर्धवट ठेवतात. त्याचा आता साक्षात करण्यासाठी आम्ही आलो. त्याचा साक्षात स्वतःच घ्या
परमेश्वर आहे की नाही ते आम्ही सिद्ध करू. सर्व जे काही सुशिक्षित लोक आहेत, अशिक्षित आहेत, त्यांनी जाणून घेतलं पाहिजे की सगळ्या शक्त्या आपल्यामध्ये आहेत आणि त्या जर जागृत झाल्या तर आपण समर्थ होतो. कारण आपला आत्मा हा जेव्हा जागृत होतो तेव्हा आपल्याला अर्थ लागतो. ज्याप्रमाणे ह्याला आपण मेनला लावल्यावरच ह्या यंत्राला अर्थ लागतो, तसाच हे जे आपलं यंत्र आहे जोपर्यंत परमेश्वराशी संबंधित होत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ लागत नाही. तेव्हा ह्याचा संबंध आधी परमेश्वराशी झाला पाहिजे आणि मग पुढचं काय ते बोलू. जर तुम्ही आता टेलिफोन पाहिला असेल तर टेलिफोनला जर कनेक्शन असलं तर तुम्ही बोलता काय, कोणी ऐकते का तुमचं? तेव्हा शंका कुशंका काय असल्या तरी मी ऐकायला तयार आहे, कारण मी आई आहे तुमची आणि मी तुमच्या अगदी जवळची. आईपेक्षा आपल्या जवळचं कोण असतं? कोणीच नसतं. तेव्हा मी तुमची आई आहे. तुमच्या शंका कुशंका वेड्या वाकड्या कशाही असल्या तरी मला मान्य, पण उगीच काहीतरी थिल्लरपणा करू नये आणि स्वतःच हसं करून घेऊ नये असं आईला वाटतं. त्या दृष्टीने जर काही तुम्हाला खरोखर असे प्रश्न असले तर विचारा. आता कुंडलिनी जागृत कशी होते, ती कशी षटचक्रातनं भेदन करून नंतर ब्रह्मरंध्रातनं भेद करून कशी सहजच हातामधून आपल्या चैतन्याच्या लहरी व्हावं लागतात आणि कसे आपल्याला सगळीकडे चैतन्याचा आभास होतो, हे सुद्धा आपण प्रात्यक्षिक नंतर करूया. नंतर ह्याच्यानंतर ते झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळं काही बदलत जाईल, आयुष्य बदलत जाईल. एक समाधान, समाधानापलीकडचं क्षेम, हे सगळं काही जसं काही वरून अवतरलं असं वाटेल. आणि कुणीही सहयोगी पत्र लिहितात, माताजी आम्ही आनंदाच्या सागरात पोहतो, सगळे रोग नष्ट होतात, आजार होत नाही, दुःख होत नाही, वैमनस्य जातं, मनुष्य कुठल्या कुठे पोहतो. हेच नाही, त्याच्यामध्ये इतकं कर्तृत्ववान व्यक्तित्व येतं की बघून मला कधी कधी वाटतं अहो यांना परवा पाहिलं होतं तेच आहेत का हे एकदम चमकून निघतो. हे म्हणजे तुमचं स्वतःच आहे, तुझं आहे, तुझं पाशी ते आम्ही द्यायला आलो फक्त, आमचं काही लागत नाही. आईला काय, माझी मुलं माझ्यासारखी झाली म्हणजे झालं, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, दुसरं काय. फक्त त्यांचं माझ्यासारखं झालं पाहिजे भलं. आईला काही दुसरं पाहिजे का तुमच्यापासून? काही नाही. हे समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमाचा जो ठेवा आहे तो स्वीकारावा. तो प्रेमाने स्वीकारला जातो, शब्दाने स्वीकारला जातो. प्रेमाला भाषा नसते, मुख असते. तो स्वीकारावा आणि तो स्वीकारून स्वतःची जी संपदा, स्वतःच जे वैभव आहे ते जाणून घेतलं पाहिजे. त्याबद्दल बोलून बोलून काही होणार नाही, ते जाणून घेतलं पाहिजे. एवढं मात्र समजून घेतलं तुम्ही तर माझं कार्य झालं. बाकी इतक्या भाविक मंडळीत आले की मी इतकं बोलू शकेन की नाही ह्याचीच मला शंका वाटत होती. आणि आज अगदी हृदय भरून आलेलं आहे. असं प्रत्येक खेडेगावी गावोगाव तुम्ही सहयोग पसरू शकता. एकदा तुम्ही जागृत झाल्यावर दुसऱ्यांना जागृत करू शकता. हे सगळं कार्य होऊ शकतं. जे वैज्ञानिक आपल्याकडे आहेत त्यांनी सुद्धा आपले जी मुळे आहेत ती बघावीत आणि त्यांचा हा वारसा आहे. त्यांना बाहेरच्या लोकांना आमच्या बरोबर आता कमीत कमी 8-10 वैज्ञानिक आलेत, फार मोठमोठाले UN मध्ये काम करणारे असे. तर त्यांना गणपती समजावण्यापासून सुरुवात आहे. तुम्हाला गणपती माहिती, तुमचा हा वारसा आहे, तेव्हा फार सोपं काम आहे तुम्हाला समजलं. पण त्या गणपतीचा तुमच्या शरीरात काय संबंध आहे तो मात्र तुम्हाला अजून उमगला नाही. तो आम्ही सांगतो आणि तो आहे की नाही तोही सिद्ध करून देतो. तेव्हा आता परमेश्वर सिद्ध होणार आहे. पण परमेश्वराला सिद्ध कराल तुम्ही, जर सिद्ध करून द्याल तर तुम्ही आम्हाला 5,000 रुपये बक्षीस द्याल तर आम्ही मुळीच करणार नाही. तुमचे पैसे काय आम्हाला काय, आमच्या ठोकरीच्या बरोबरीने नाहीत. त्यावेळेला अशा जर गोष्टी केल्या तर मग आम्हाला दुसरे सुद्धा एक स्वभाव आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला हे करून द्याल तर आम्ही काय काय शर्यतीत घोडे धावतोय काय, ही तुम्ही आमची किंमत केली. अशा रीतीने जे लोक लिहितात त्यांना बिलकुल अक्कल नाही, भाव नाही आणि कुणाचा मान कुठपट ठेवायचा ते काय समजत. जे नुसते पैशाला झुकलेले लोक आहेत ते गाढवासारखे आहेत. गाढवाला काय, जो मनुष्य पुढे गेला त्याच्याकडे कान लावायचं, जो मागे गेला त्याला दुगाण्या झाडायच्या. जे लोक नुसते पैशाचाच विचार करतात ते अगदी गाढवाची जात आहे आणि मागल्या जन्मी गाढवच असले पाहिजे. नाहीतर त्या पैशासाठी इतके ते बावचळले की त्यांना संत साधू सुद्धा आता विकायला त्यांनी काढलेले आहेत. आणि त्यांनाही असं ते म्हणतात की जर तुम्ही केलं तर आम्ही 5,000 रुपये देऊ. त्या असल्या लोकांच्याकडे आपण अगदी दुर्लक्ष केलं पाहिजे. खरोखर मला जर हसायला आलं की बा तुम्ही असं छापून द्या की मी कोणालाही बरं करत नाही म्हणजे माझी संकट सुटतील. कारण बहुतेक श्रीमंतच लोक माझ्याकडे आजारी येतात, गरीब लोक कधी आजारी दिसतच नाहीत. पहा
बहुतेक श्रीमंतच पिडलेले, आजारी, हा रोग तो रोग, लंगडे पांगडे, अमक तमक. बहुतेक काही गोरगरीबही असतात, पण सगळ्यात जास्त आजारी श्रीमंत असतात. तेव्हा म्हटलं असं लिहून टाका, मी कुणाला बरं करत नाही, म्हणजे सगळे तुमच्याकडे येतील, मला बरं होईल, मला जरा सुट्टी होईल, मला माझ्या लोकांना बघू दे, फालतूचे लोक माझ्यापासून सुटतील. तेव्हा लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. तुम्ही स्वतः कोण आहात ते तुमच्याबद्दल ज्ञानेशाने सांगितलं. ज्ञानेशाने सांगितलंय पसायदान मध्ये की ब्रह्माचं एकत्व येईल. पसायदान म्हणजे आजच वर्णन आहे, सहयोगाचं वर्णन आहे, संबंध सहयोगाचं वर्णन. पण तुमच्याबद्दल जे म्हटलंय ते मात्र कमालीच. सहयोगांच्या बद्दल म्हटलेलं आहे चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू आहात तुम्ही, जिथे उभे राहाल, जी इच्छा कराल ते होणार, तुमच्याकडे कुणी मागेल ते होईल. चला कल्पतरूंचे आरव म्हणजे वनचे वन, जंगलचे जंगल उभे राहणार. म्हटलं त्यांनी एक हे होणार, हे करायचं तर होणार, जे म्हणाल ते तुम्हाला देवदूत उचलून धरतील. आणि असा सगळ्यांना अनुभव आहे. बोलते पियुषांचे आर्णव, आणि ते म्हणजे पियुष म्हणजे अमृताचे, आर्णव म्हणजे समुद्र. ते बोलते असे एक एक माणसाला म्हटलेलं आहे की एक एक माणूस असा की जसा काही तो अमृताचे बोल बोलणारा सागरच असावा, असे लोक तयार होणार आहेत. चला असे तुमच्याबद्दल सांगणारे ज्ञानेश, त्यांची जी वाणी ती काय खोटी होणार आहे का? सगळे साधू संतांनी काय खोटं काम केलेलं आहे का? परमेश्वर म्हणजे खोटा, साधू संत म्हणजे खोटे, आपली संस्कृती म्हणजे वाईट, असे जे म्हणतात त्यांना म्हणा तिथे जाऊन मारा, तिथे राहिलेले तुम्ही बरे, इथे काय करता तुम्ही? त्यांना तिकडेच पाठवून दिलेलं बरं, म्हणजे त्यांना कळेल की तिथली संस्कृती काय. तेव्हा आपल्या सर्वांना मला हे सांगायचं आहे की आज मी फार आनंदात आहे. आणि मला असंच खेडोखाडी घेऊन जा, मला शहरात खरोखर काही काम करायचं नाही, अशी मी सर्व आमच्या सहयोगी मंडळींना विनंती करते. तिथे माझं खरं हृदय आहे, त्या ठिकाणी असे श्रद्धावान, असे प्रेमळ भक्त लोक, जी माझी मुलं आहेत, त्यांच्याजवळच मला गेलेलं बरं. तुम्हा सर्वांना माझा अनंत आशीर्वाद. आता तुम्हाला काही शंका कुशंका काय असतील सर्व विचारून घ्याव्या, पण जास्त वेळ घेऊ नये, कारण मी काही इथे इलेक्शन लढवायला आलेली नाही. पहिली गोष्ट, आम्ही परमेश्वराचं राजकारण घेऊन आलोय, ते ह्याच्या पलीकडचं आहे. तेव्हा मला काही इलेक्शन लढवायचं नाही, तुमच्याकडनं काही पैसे घ्यायचे नाही, कारण परमेश्वराला पैसे कसे शिकायतात ते माहिती. तेव्हा कुणी माझ्या वगैरे सुद्धा पैसे घालू नये. आपल्या खेडेगावात आता इतकी सवय झाली लोकांना, साधू संतांना पैसे देण्याची. त्यांना म्हटलं अरे बाबा 10 पैसे कशाला घातले, तर म्हणते बरं मग 25 पैसे घालू का माताजीला. इतका बोळा भाव. तेव्हा मी तुमच्याकडे काय घ्यायला आले? काही नाही, द्यायला आले काहीतरी, ते घेऊन घ्यावं. फक्त तुमचं प्रेम हेच घ्यायला आले मी, आणि द्यायला तुमचं सगळं काही जे आहे ते द्यायला आले. तेव्हा असले प्रश्न बेकारचे विचारू नयेत. माझे अनंत आशीर्वाद. अहो त्यांना म्हणा प्रश्न असले तिथे विचारा, नाही तर मला लंबून विचारले तर ऐकायला येणार. बरं ते काढा ना, टेबल काढून घेतलं ना. प्रश्न बिश्न असले तर काही डोक्यात नसतीलच नाही का? काय काय प्रश्न नाहीत ना? काय ग्रामीण भागामध्ये रात्री स्वप्न पडतात. काय रात्री स्वप्न पडतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात काय? आत्मज्ञान म्हणतात. हा प्रश्न विचारलाय की ग्रामीण भागामध्ये स्वप्न पडतात त्याला आत्मज्ञान म्हणतात का? नाही.
स्वप्नात दिसतं ते काही आत्मज्ञान नाही. जे संबंध शुद्ध प्रत्यक्षात वर्तमान काळात घडत ते आहे आत्मज्ञान. स्वप्न हे आपल्यामध्ये सुप्त चेतन आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपलं चित्त जातं त्यावेळेला स्वप्न पडतं. आणि त्यावेळेला जे आपण बघतो, कधी कधी अत्यंत सुषुप्ती स्थितीत गेल्यावरती जे काही पुढे होणार असेल ते खरं खरं समजतं. सहयोगाना बहुतेक सुषुप्तीमध्ये स्वप्न पडतात आणि त्यात त्यांना इशारे येतात. पुष्कळ लोकांना इंग्लंडला सुद्धा हिंदुस्थानात सुद्धा मी यायचे असले म्हणजे स्वप्न पडतं की माताजी आल्या म्हणून. तरी त्यांना कळलं नाही तरी स्वप्नात आपण कळू शकतो. जसं आपण रेडिओ वगैरे मध्ये इथर वापरतो जो सर्वीकडे पसरलेला आहे, तसं स्वप्नामध्ये एक इथर असतो, तो सुद्धा वापरता येतो. आणि त्या इथरमधनं पुष्कळांना खबर जाते. ते करणं दुसरी गोष्ट आहे. पण बहुतेक ज्या माणसाला अजूनपर्यंत आत्मज्ञान झालेलं नाही त्याला जी स्वप्न येतात ते अत्यंत विक्षिप्त, आणखी त्याला काही अर्थ लागत नाही. पण एखादा गहन मनुष्य असला तर त्याला मात्र असं स्वप्न पडू शकतं की जे स्वप्न खरोखर परमेश्वराकडून त्या गहनावस्थेमध्ये ज्याला अचेतन म्हणतात तिथून आलेले आहे. पण एकदा हे सांगते ना मी की आत्मज्ञान म्हणजे काय ते समजलं म्हणजे तुमच्या शंका दुरुस्त होते. आत्मज्ञान म्हणजे काय? आता आत्म्याचं ज्ञान होण्याने होतं काय हा प्रश्न असायला पाहिजे. आणि कारण त्याच्या मी प्रकाश एवढा टाकलेला नाही. तर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान. आता आपण असं म्हणतो की हे माझं घर, हे माझं गाव, हे माझं, ही माझी साडी, हे माझं तो. पण माझं म्हणजे ते मी नाही. मग मी कोण आहे? मी कोण आहे? जो मी आतमध्ये आहे तो कोण आहे? म्हणजे तो अजून हातात लागलेला नाही. तो कुठे दडलेला आहे? तो मी म्हणजे तो आत्मा. त्याचं ज्ञान झालं म्हणजे काय? त्याचं ज्ञान झालं म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन चेतना उत्पन्न होते. कारण आत्मा जो आहे तो सर्वव्यापी अशा परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आणि जर तुम्हाला आत्मज्ञान झालं तर दुसरा जो आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला ज्ञान होतं. तर ते कसं होणार? ज्ञान कसं होतं? बुद्धीने होतं का? नाही. तर जाणीवेनं हा विषय समजून घ्यावा. जाणीव म्हणजे जाणीव कशी? आता आपण समजा एखादा कुत्र्याला सांगितलं, विषय जरा असं समजून घ्या. जर कुत्र्याला सांगितलं की बा तू ह्या घाणीतनं जातो, आपला निघून जाईल, त्याला घाण येईल का? नाही येणार. पण एखाद्या मानवाला सांगितलं की तू ह्या घाणीतनं निघतो, तो म्हणे मी नाही, त्याला जाणीव ही घाण. पण जेव्हा आत्मज्ञान होतं माणसाला तेव्हा त्याला जाणीव होते, त्याच्या बोटांवर जाणीव होते की स्वतःमध्ये काय दोष आहे, माझ्या कोणत्या चक्रामध्ये दोष आहे. म्हणजे आता मला 7 चक्र आहेत ना, ही 5, 6 आणि 7. ही डाव्या हाताची चक्र आणि ही उजव्या हाताची चक्र. डाव्या हाताच्या चक्रामध्ये जी काही माझी भावना शक्ती आहे किंवा जे काही माझं गत आहे, जे माझं भूतकाळातलं आहे ते सगळं डाव्या हाताने जाणलं जातं. जे काही माझं भविष्यातलं आहे ते माझं उजव्या हाताने जाणलं. म्हणजे जे काही मी विचार करतो, ज्या काही मी चढाया करतो, जे मी लोकांच्या वरती आपला अहंकार दाखवतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक जेवढ्या क्रिया आहेत त्या उजव्या हाताने, आणि डाव्या हाताने आपल्या भावनेतल्या क्रिया अशा रीतीने आपण जाणू शकतो. त्यामुळे हे जेव्हा 7 आणि हे 7 चक्र मिळून जेव्हा बरोबर असे मिळतात त्या ठिकाणी समजा, तर डावीकडनं उजवीकडनं मधोमध हे चक्र तयार, आणि ह्या चक्राला डावीकडे आणि उजवीकडे अशा 2 शक्त्या वाहत आहेत.
ह्या इडा आणि पिंगला ह्या दोन शक्ती. आता मधली जी शक्ती जिला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात, तिच्याबद्दल आपल्याला अगदी ज्ञान नाही, आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर धावायचं असलं तर तुमचं हृदय जोरजोराने धगधग धगधग करेल आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपलं जोराने हृदय धगधग करू शकता. पण ते जेव्हा हलकं होतं ते मात्र ह्या मधल्या शक्तीने होतं, ह्या महालक्ष्मीनी, ह्या सुषुम्ना नाडीने होतं. तर तिच्यावरती कसा आपला संबंध लावायचा? तर पहिली गोष्ट म्हणजे कुंडलिनी जेव्हा जागृत होते तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे स्वतःच्या सर्व अवयवांवर, आपल्या सर्व जितकी काही इंद्रिय आहेत त्यांच्यावरती कंप्लीट कंट्रोल येतो, त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण कंट्रोल येतो. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तुमच्या हाताला जाणीव होते. तर मुलांना तो विषय आवडणार नाही, विशेष त्यांना याच्याशी काय मतलब नाही, पारवण्याशी मतलब. तर तुमच्या हाताला ही जाणीव येते की दुसरा मनुष्य, त्याला काय त्रास आहे, त्याची कोणची चक्र धरली. आता बोलायचं म्हणजे सूक्ष्मात सगळे बोलते, अहो माताजी ह्याचं आज्ञाचक्र धरलं, म्हणजे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ ह्याला ग ची बाधा झाली आहे खरं म्हणजे. पण आपण असं कुणाला म्हटलं बाबा याला ग ची बाधा झाली म्हणजे झालं, तो मारायलाच उठा. पण मनुष्य स्वतःबद्दल असं बोलू लागतो, माताजी माझं आज्ञा धरलंय स्वच्छ करा, म्हणजे मला ग ची बाधा झाला ती काढा. स्वतःबद्दल बोलायला काही वाटत नाही, कारण आपण आपल्यापासून दूर होतो आणि आपल्याला बघतो साक्षी स्वरूपाने आणि आपण म्हणतोय बघा हे चक्र माझं धरलंय, स्वच्छ केलं पाहिजे, ते चक्र त्याचं धरलंय, ते आम्ही. मग ते स्वच्छ करण्याची किमया जी आहे त्याला शुद्ध विद्या असं म्हणतात. शुद्ध विद्या म्हणजे शुद्ध करण्याची विद्या. आता ही कुंडलिनी तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा, शुद्ध इच्छा म्हणजे बाकी जितक्या तुमच्या इच्छा त्या अशुद्ध आहे. जर अशुद्ध नसत्या तर समजा एखादी इच्छा पूर्ण झाली तर मग तुम्ही दुसऱ्या इच्छेकडे कशाला जाता? आता पाटील साहेब म्हणाले की एकदम समाधान झालं, मला जा, एकदा मिळालं म्हणजे झालं. तेव्हा म्हणजे काय की जी शुद्ध इच्छा तुमची होती, परमेश्वराशी एकाकार होण्याची शुद्ध इच्छा, योग मिळवण्याची शुद्ध इच्छा होती, ती जागृत झाली आणि तिचं पूर्ण फलद्रूपता आली. म्हणजे तुम्ही समजले की आम्ही झालो, आता आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. हे जे सांगून गेले की आमचं बी घडलंय ते तुमचं बी घडवून घ्या. आणि ते एकदा झालं म्हणजे मग काय समाधानात बसलो. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी, ही स्थिती होऊन जाते. ती स्थिती येण्यासाठी, अवघ्याचा कंटाळा येण्यासाठी तो एक गोपाळा आधी भेटला पाहिजे ना. तर तशी ती कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर तुमच्यामध्ये सामूहिक चेतना येते, म्हणजे त्याची जाणीव येते. म्हणजे तुम्ही म्हणता, लहान लहान मुलं म्हणतात माताजी याची आज्ञा धरली, याचं हे धरलंय, मुलं लहान लहान त्यांना सुद्धा समजतं. तेव्हा ही एक उच्चतर स्थिती माणसाची होते, ती झालेली नाहीये अजून. आपण अर्धवट आहोत, अजून आपलं कनेक्शन लागलेलं नाही. हे एकदा कनेक्शन लागलं म्हणजे झालं. साधी गोष्ट, अहो जर तुम्हाला टेलिव्हिजनच्या गमती सांगितल्या, समजा जर तुम्ही टेलिव्हिजन पाहिलं, तुम्ही म्हणा काहीतरी सांगता माताजी, असं कसं शक्य की त्याच्यात रंगीत अगदी संबंध चित्रपटासारखे चित्रपट सगळं काही तुम्ही बघता, इथल्या बसल्या बसल्या लंडनचे काय, ऑस्ट्रेलियाचे काय, कुठूनही दिसता. तुम्ही हे असं कसं, ते डबडं दिसतंय नुसतं, ते डबडं आणून इथे लावलं कनेक्शनला तर दिसेल की नाही? कारण तुम्ही म्हणजे मोठे भारी एक टेलिव्हिजन आहात, कॉम्प्युटर आहात, सगळं काही तुम्ही. आता हे आलं कुठं कॉम्प्युटर आणि टेलिव्हिजनच्या कल्पना, हे आपण आहोत म्हणूनच आपल्यात आलं. पण असलं कॉम्प्युटर तुम्ही पाहिलंय का की विचार न करताना सुद्धा सगळं काही कार्य करीत असतं. फक्त याचं कनेक्शन त्या परमेश्वराशी लावून बघा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा सामूहिक चेतना आहे. तेव्हा किती होतं ते सांगता येत नाही एवढ्याच्या. पण आत्मज्ञानाने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराबद्दल, मनाबद्दल, अहंकाराबद्दल सगळं ज्ञान होतं. इतकंच नव्हे तर दुसऱ्याच्या बद्दल सुद्धा ज्ञान होतं. आणि आत्मज्ञानाने मी परमेश्वराचा एक अंग आहे ह्याची जाणीव होते. विराटातल्या अंगातला एक मी प्रत्यंग आहे ह्याची जाणीव होते. जाणीव होणंच म्हणजे विद होणे, ज्याच्यापासून वेद लिहिला गेला. नुसतं वाचन करणे म्हणजे वेद नव्हे,
ज्याने विध होते, म्हणजे हातामध्ये जाणीव झाली पाहिजे, तुमच्या नसा नसात जाणीव झाली पाहिजे, ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात, त्याच्यामध्ये जाणीव झाली पाहिजे. तर कळलं का? ह्याला म्हणायचं आत्मज्ञान. मग असा आत्मज्ञानी मनुष्य जेव्हा त्रिकाल ज्ञानी होऊन जातो, तर त्याला बसल्या बसल्या सर्व काही समजतं. कोणाबद्दल काही सांगायचं असलं की बरोबर समजतं, सगळं माहित असतं त्याला, कारण तो त्रिकाल ज्ञानी होतो. त्याच्यावर त्यांनी परमेश्वरी तत्वात सगळं काही जाणलेलं आहे, त्याला सगळं माहिती आहे. मी गगनगड महाराजांना कधी पाहिलं नव्हतं, त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं, त्यांना काही माहित नाही मी कोण काय. तिथे बसल्या बसल्या त्यांनी सगळं माझं वर्णन करून सांगितलं. कसं सांगितलं? मी कोण, कसला जन्म आहे, मी काय आहे, सगळं काही कसं सांगितलं. आणि आहे खरी गोष्ट, सिद्ध आहे ते. त्यांना कदाचित माझा पत्ता नसेल माहित, लौकिक, पण अलौकिक सगळे पत्ते दिले त्यांनी. ते कसं कळलं त्यांना? म्हणजे काहीतरी द्रष्टा असल्याशिवाय का होईल का? पण असे द्रष्टे आहेत आणि तुम्हीही होऊ शकता. सहयोगाची ही कृपा आहे. आणि सहज दिसायला साधं बी सुद्धा उद्या वृक्ष होतं, पण ह्याच्यात खटाखट. आता बघा, हे म्हणतात ना की आम्ही मागल्या वर्षीच पार झालो, एका वर्षात बघा तर हे कल्पतरूच हे आरव उभे झाले की नाही तुमच्या समोर, तुमच्यातलेच. त्यात तुम्ही का नेऊन घ्यायचं? त्याला कसला प्रश्न? काय दुसरा प्रश्न? आता आत्मज्ञानाबद्दल थोडक्यात सांगितलं मी, पण तसं समजायला लागलं म्हणजे आपोआप तुमच्या लक्षात येईल किती ज्ञान आहे. थोड़ी देर हम निःशब्द ध्यान की इसी अवस्था में बैठेंगे. ध्यान की इसी अवस्था में शीश झुकाकर श्री माता जी से प्रार्थना करते हैं. परम पूज्य श्री माता जी,
आज का सामूहिक ध्यान हम आपके श्री चरणों में समर्पित करते हैं। आज के ध्यान में आपने हमें निरानंद प्रदान कर हमें चैतन्य से आशीर्वादित किया, इसलिए हम आपके हृदय से ऋणी हैं। श्री माता जी, संपूर्ण विश्व में विश्व निर्मल धर्म प्रस्थापित करने हेतु कृपा कर हमें सहज योग प्रचार प्रसार का शुद्ध एवं प्रभावी माध्यम बनाइए। श्री माता जी, हमारी सभी प्रार्थनाओं का स्वीकार कर हमें आशीर्वादित करने की कृपा कीजिए। परम पूज्य श्री माता जी, हम सभी के कोटि कोटि प्रणाम स्वीकार कीजिए। जय श्री माता जी। सामूहिक बंधन। जय श्री माता जी।